श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनुष्याचा जीवन प्रवास चढ उतारांनी भरलेला असतो. कधी सुखाची चाहूल लागते तर कधी दुःखाचे सावट दाटून येते. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट कायम सत्य राहते, ती म्हणजे आपल्या जीवाचा आधार हा फक्त देवच असतो. जगण्याच्या गर्दीत अनेक जण या सत्याकडे दुर्लक्ष करतात. पाप, मोह, लोभ, वासना यांच्या ओढीत आपण स्वतःकडूनच दुरावतो. पण जेव्हा जीवनातील अनुभव कठीण होतात तेव्हा मनाला जाणवते की खरा आधार हा केवळ परमेश्वराच्या नावातच आहे. भगवंताचे नाव हे अगाध आणि अनंत आहे. ते सर्व दोषांना क्षमा करणारे, सर्व पापांना नष्ट करणारे आणि प्रत्येक जीवावर समान कृपा करणारे आहे. गुरु सांगतात, जो भगवंताचे स्मरण करतो त्याला त्याचे पूर्वकर्म बांधून ठेवू शकत नाही. भक्त जेव्हा मनापासून भगवानाच्या चरणी शरण जातो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अंधार हळूहळू नाहीसा होऊ लागतो. त्याच्या अंतकरणात प्रकाश फुलू लागतो. जगण्याचे ओझे हलके वाटू लागते आणि मनात एक अद्भुत शांतता निर्माण होते. गुरु म्हणतात, माझा शरणागत झालेला भक्त मी कधीही सोडत नाही. त्याचा मार्ग मी स्वतः सुखकर बनवतो. हे शब्द केवळ सांत्वन नाही तर जीवनाला दिशा देणारे आहेत. कारण भक्ती म्हणजे फक्त मंत्र जप नव्हे. भक्ती म्हणजे विश्वास, भक्ती म्हणजे समर्पण आणि भक्ती म्हणजे सत्याचा शोध. जेव्हा भक्त मनापासून जप करतो तेव्हा त्याच्या जपाच्या ध्वनीचा त्याचे पाप वितळू लागतात. त्याच्या मनातील भीती, संशय, भ्रम, अहंकार सारे हळूहळू नष्ट होऊ लागतात. पापी, दुर्बल, अपराधी समजणारा मनुष्य भक्तीच्या तेजात स्वतःतील दिव्यत्व ओळखू लागतो. आपल्या अंतकरणातील पवित्रता, शांतता आणि सामर्थ्य तो पुन्हा पुन्हा अनुभवू लागतो. भगवंताची कृपा ही कधीही व्यर्थ जात नाही. ज्याने एक पाऊल भगवानाकडे टाकले त्याच्याकडे भगवान 100 पावले चालत जातात. ते त्याला उचलून धरतात, सांभाळतात आणि त्याला योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशा दाखवतात. मनुष्य कितीही चुकला असला, कितीही भरकटला असला तरी परमेश्वराची करुणा त्याला परत स्वतःकडे खेचतेच. जीवाच्या सर्व दुःखांवर उपाय म्हणजे संपत्ती, पद किंवा लोकमान्यता नव्हे. उपाय म्हणजे भक्ती, श्रद्धा, गुरुचरणांवरील विश्वास, शरणागती हे आहे. पापाच्या ओझ्याखाली दबलेला जीव जेव्हा देवाच्या नावात आसरा शोधतो तेव्हा त्याचे जीवन पुन्हा उमलते. त्याला नवजीवन प्राप्त होते. त्याच्या आत पुन्हा श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होते. जीवनातील सर्व चुकांवर, दुःखांवर आणि भ्रमांवर अंतिम इलाज म्हणजे भक्ती. जग कितीही बदलले, काळ कितीही बदलला, कितीही कठीण काळ आला तरी भगवानांची कृपा कधीही बदलत नाही, क्षीण होत नाही. जर आपण मनापासून भगवानांना पुकारले तर कृपा नक्कीच मिळते. कारण भक्त कधीही एकटा नसतो, त्याच्या मागे सदैव भगवानाचा हात असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटू अशाच एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.